मैदानात उतरलेत ते एमबी सुपर किंग्स. पुन्हा एकदा आपण पाहतोय तो अप्रतिम असा चाललेला सामना. स्वप्नील जरांडे ओपन करतात आपल्या संघासाठी. त्याचबरोबर त्यांना साथ देत आहेत ते कुलदीप पवार आणि महेश गोलंदाजी करतात गोलंदाजी मार्कवरती आपल्या संघाचं आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन. होया पुढचा चेंडू स्वप्नील यांच्यासाठी आणि निर्धावाचा चेंडू. 2 डॉट चेंडू. 76 रनाचं टार्गेट. पाहूया आपण या ठिकाणी आसावरी संघाला विनंती आहे लवकरात लवकर इकडे यायचं आहे. या बाहेरून या थोडं. मला वाटतं जी फलंदाजाची लय बिघडवायचं काम या ठिकाणी महेश करतील असं मला वाटतंय. दुसऱ्या सेमीफायनलचा सामना आपण पाहणार आहोत या ठिकाणी. पहिला सेमी आणि पहिला फलंदाज बाद स्वप्नीलच्या रूपानं. पहिला सेमी तुम्ही सांगताय मित्र आहेत आता सगळ्याच मित्रांना द्यायचं असं बाय देऊन टाकताय का? नाही खेळून हार जीत व्हायला पाहिजे तोच प्रयत्न आहे. पण कसं आहे आमची टीम जरा चेस स्पेशलिस्ट झाले आजच्यासाठी म्हणून आम्हाला चेस करायचं. पुन्हा एकदा जायात पुन्हा एकदा फलंदाज जायात शरद पवार जायात. शशांक यांच्या माध्यमातून शशांक यांनी हा घेतलेला कॅच आपण पाहतोय तो महेश यांच्या माध्यमातून. हो 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 काय होतंय मैदानात काय झालंय? नाही काहीच नाही. डॉट बॉल अपील केलाय जोरदार अपील केलाय. जवळजवळ हॅट्रिक झाली होती थोडी वाचली. इंचभराच्या अंतराने महेशराव इंचभर फक्त इंचभर वाचला नाही तो फलंदाज बाद झाला असता आणि तुमची हॅट्रिक झाली असती. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय हो 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 अप्रतिम असा चेंडू महेश यांचा. डबल विकेट मिळणं 0 धावा आणि 2 बाद. काय अप्रतिम गोलंदाजी आहे. अशीच फायनलच्या सेमीफायनलच्या सामन्यात नॉकआउटच्या सामन्यात गोलंदाजी करावी लागते. कशी गोलंदाजी करावी लागती हे मला वाटतं दाखवून दिलंय ते महेश यांनी.